नांदेड़ में कोरोना कर्फ्यू लगाया गया है। इस दौरान कुछ लोगों को आमोदरफ्त की इजाज़त दी गई है। इनमें अखबार से मुताल्लिक स्टाफ को भी इजाज़त दी गई है, लेकिन अखबार फरोशों को सुबह के औकात में हिरासा किए जाने के मामले सामने आए हैं। बल्दिया उज़्मा के अफसरों ने एक अखबार फरोश को रोक कर जुर्माना आयद किया। इस कार्रवाई के खिलाफ अखबार फरोशों की तंजीम नांदेड़ जिला न्यूज़ डिस्ट्रीब्यूटर डेवलपमेंट बोर्ड ने एहतजाज किया। बोर्ड के अरकान ने बल्दिया उज़्मा के कमिश्नर सुनील लहाने का घेराव किया। इस मौके पर बोर्ड ने मांग की कि जुर्माना वसूल करने वाले ऑफिसर्स पर कार्रवाई की जाए। आज वृत्तपत्र लोकशाहीचा चौथा स्तंभ आणि आम्ही वृत्तपत्र विक्रेते काय विकतात तर लोकशाहीच्या चौथ्या स्तंभातील बातम्या, त्या बातम्या विकताना सकाळी 7 वाजता परवाला वृत्तपत्र विक्रेत्यावर अन्याय करण्यात आला की सकाळी 7ची घटना 5 महापालिकेचे कर्मचारी आले आणि ते कर्मचारी म्हणतात की तुम्हाला 5,000ची पावती फाडावी लागते। ते म्हणला बाबा काही मी देणार नाही, 1 रुपया नसते, मी 1 महिनाभर पेपर वाचकांना दिल्यावर मला बिल भेटते। तर ते म्हणतात 2,000ची पावती फाडा। 2,000ची पावती फाडा म्हणल्यावर ते म्हणला काहीच नाही, तुम्ही याचे गठ्ठे उचला म्हणले। म्हणजे गठ्ठे उचलून न्यायचे का? म्हणजे लोकशाही तुम्हाला कळते का काही? म्हणजे मला वाटते हे लोकशाही कळली पाहिजे। आता आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन दिलं आता, आणि त्या ज्या कर्मचारी आहेत त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी आम्ही नम्र विनंती